सीताबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, स्वकर्मात व्हावी रत मोक्ष मिळे हातोहात, सावत्याने केला मळा विठ्ठल देखीला डोळा, अर्थ कांदा मळा भाजी हाची माझा विठ्ठल आहे. संत सावतामाळी महाराज म्हणतात की कांदा मळा भाजी हाच माझा विठ्ठल आहे. प्रत्येक पिकात विठ्ठल रूप मी पाहतो, प्रत्येक पाणी मात्रात सुद्धा तोच भगवंत आहे, विठ्ठल आहे. लसूण मिरची कोथिंबिरी हाच माझा हरी, लसूण मिरची कोथिंबिरी अनेक कितीही प्रकारे असले पिके तरी तो एकच आहे, भगवंत एकच आहे. स्वतःच्या कामात एवढे मग्न व्हा की त्यामुळे तुम्हाला सहज मोक्ष मिळून जातो. प्रत्यक्ष दर्शनी तुम्ही प्रत्येक कामात भगवंत समजून चला, तुम्हाला भगवंत हा दिसेलच, त्यात कोणतीच शंका वाटत नाही मला. असे संत योगपुरुष संत सावतामाळी मनुष्य प्राण्यांना अर्थात सर्व मानवाला सांगत आहे. आणि ते पुढे म्हणतात की तुम्हाला मोक्ष साक्षात मिळवण्याकरता आणखीन कुठे तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही. पुढील वाक्यात बोलतात की आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या जवळ असू द्या, त्यांच्या चरणी भगवंत बघा, भगवंत त्यांच्या रूपात तुम्हाला दिसतो का नाही हे आणखीन अत्याधुनिक काळात अगदी स्पष्टपणे त्यांनी आपले विचार संपूर्ण मानवजातीसाठी मांडलेले आहे. ते तर पुढे सांगतात की येथे कोणती जातच नाही, एक मानव आहे आणि एक स्त्री आहे, बस त्या दोनच जाती आहे. भेदभाव केला तो फक्त मनुष्याने, संतांनी बिलकुल नाही. फक्त स्वार्थासाठी भेदभाव केला. पण मी आजपासून सांगतो भेदभाव अजिबात करायचा नाही आणि करायचा सुद्धा नाही. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही ही मी खात्री देतो. पुढे संत सावतामाळी सांगतात की तुम्हाला कोण्या तीर्थाला जायची काम नाही. तीर्थ म्हटले की लगेच आई वडिलांच्या दर्शन घ्यायचं आणि नामचिंतन करायचे. तुम्हाला अवश्य विठ्ठल रुक्माईचे दर्शन झालंच पाहिजे असं स्पष्टपणे त्यांनी संदर्भात अगदी तत्वज्ञान ज्या जगासमोर मांडलं आहे अगदी स्पष्टपणे समजून घ्या. त्यासाठी मी स्पष्टीकरण अभ्यास करून तुम्हाला सांगत आहे. आणखीन यात सुधारणा आपण करू, आणखीन या संदर्भात चांगला अभ्यास करू. तेवढं मला संदर्भाचे स्पष्टीकरण निरूपण करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. आणि सर्व मंडळीला जय शिवराय, जय जिजाऊ. रामकृष्ण हरी मंडळी, माझ्या शक्ती चॅनलला अर्थात श्रीराम चेकी 4589 ह्या कोडवर श्रीराम चेकी स्पेलिंग इंग्लिश मध्ये टाकायची आणि कोड टाकायचा इंग्लिश मध्ये 4589. कोड टाकल्यावर तुम्हाला चॅनल दिसेल. जे सांगेल ते त्यात आहे, यात कोणतीच शंका राहणार नाही. म्हणून जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहील. एवढं सर्च झालं पाहिजे की एका महिन्याभराच्या आत 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. हे सबस्क्रायबर होण्यासाठी मी काही तुम्हाला पैसे मागत नाही आणि सर्च करायला आणि सबस्क्राईब
करायला पैसे लागत नाही. हा तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. लवकरच पुढील व्हिडिओ मध्ये आयुर्वेदिक माहिती सांगता येणार आहे, ती मी सांगणार आहे पुढील येणाऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. संपूर्ण ईश्वरासाठी प्रार्थना करतो. हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर, चांगली बुद्धी दे, आरोग्य, सुख, शांती, समृद्धी या विश्वात नांदू दे. कोणावर सुद्धा संकट न यावं. संकटाला आजच पळून लावणार ही सद्गुरूंची ग्वाही आहे. गुरूंनी सांगितले आहे की आता संकट समाप्त झाले आहे. फक्त तुम्ही चांगले वागा, मन शुद्ध ठेवा, मी तुमच्या जवळच आहे असे भगवंताने आता सांगितले आहे. तेव्हा अगदी तन मन धनाने रोज चॅनल पाहा आणि अभ्यास व पूर्ण यातील संपूर्ण अभ्यास आणि संदर्भासहित स्पष्टीकरण अभ्यासल्या जाते तर तुम्हाला सांगितलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या मनाने कोणतेच सांगणार